नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण थर्ड स्टँडर्डमधील 35 नंबरचा जो लेसन आहे पिनाचो या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. तर फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन इज हू वॉज पिनाचो. तर पिनाचो कोण होता असं क्वेश्चन आहे. तर आन्सर इज पिनाचो वॉज अ वुडन पपेट. तर पिनाचो हा वुडन पपेट होता, म्हणजेच लाकडी कठपुतळी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वाय डीड द कार्पेंटर गिव द पीस ऑफ वूड टू जिपॅटो. तर आन्सर इज जिपॅटो wanted टू मेक वुडन पपेट दॅट कुड रन जम्प अँड मेक इट्स वे अराउंड इन द वर्ल्ड. So the carpenter really gave the piece of wood to Geppetto. Next question is give an example of Pinocho's naughtiness. तर या ठिकाणी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आन्सर दिलेला आहे. As soon as Geppetto thought Pinocchio to walk, he ran out of the hut so fast that Geppetto could not catch him. A policeman caught him and brought him back to Geppetto. And next question is. तर या ठिकाणी थर्ड नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे. यूज द फॉलोइंग वर्ड्स इन युअर वन सेंटेन्स ऑर शॉर्ट पॅराग्राफ्स. तर या ठिकाणी रेडली लव्हिंगली हे 2 सेंटेन्स दिलेले आहे आणि त्याचे आन्सर या ठिकाणी राईट करून दिले. त्यानंतर फोर्थ नंबरचं क्वेश्चन आहे यूज पंक्च्युएशन मार्क्स. या ठिकाणी तुम्हाला फुल स्टॉप दिला आहे, स्वल्पविराम दिला, ॲपस्ट्रॉफी अँड क्वेश्चन टॅग दिलेला आहे. तर हा यूज करून तुम्हाला हे जे सेंटेन्स आहे ते राईट करायचं आहे अँड कॅपिटल वर्ड्समध्ये राईट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डीड द पपेट पिनाचोज वॉन्ट. तर या ठिकाणी आन्सर आहे पिनाचोज वॉन्टेड टू बी अ रिअल बॉय, अ रिअल सन टू हिज फादर अँड नॉट जस्ट वुडन पपेट. अँड नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे व्हाय कुड पिनाचो नॉट बिकम अ रिअल बॉय. अँड आन्सर इज Pinocchio could not become a real boy because he actually was a puppet carved from pieces of wood. And next question बघा. Give an examples of the following. Pinocchio's silly idea about school. तर silly idea तुम्हाला या ठिकाणी स्कूलबद्दल पिनाचोची सिली आयडियाज तुम्हाला या ठिकाणी राईट करायची. तर विद्यार्थी मित्रांनो बघा. Pinocchio thought that he could go to school, learn reading in a day, writing the next day, and then arithmetics on the day after day. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे जिपॅटोज लव फॉर पिनाचो. तर आन्सर इज Geppetto loved Pinocchio so much that when he knew that Pinocchio wanted to go school, he got his only coat to get the money for Pinocchio's book. And next question, द पपेट मास्टर्स काइंडनेस. तर या ठिकाणी काइंडनेस पपेट मास्टरची इन्फॉर्मेशन राईट करायची. तर बघा या ठिकाणी द पपेट मास्टर वॉज नॉट रिअली अ विक्ड मास्टर. ही डिड नॉट थ्रो पिनाचोज अँड अदर पपेट्स इन टू द फायर अँड लेट देम गोल्ड कॉइन टू पिनाचो फॉर हिज ओल्ड फादर जेपेटो व्हेन द हियर स्टोरी. अँड नेक्स्ट क्वेश्चन यूज द फॉलोइंग वर्ड्स इन युअर वन सेंटेन्स ऑर शॉर्ट पॅराग्राफ्स. तर या ठिकाणी जे 2 वर्ड्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले ॲनिऑट आणि प्लेडेड. तर हे जे वर्ड्स आहेत तर त्याचं मिनिंग या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ते ॲज इट इज राईट करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थर्ड नंबरचं जे वर्ड्स दिलेले आहे गॅलंटली मीन्स शौर्याने. तर बघा या ठिकाणी मराठी वर्ड राईट करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो शौर्याने. गॅलंटली मीन्स शौर्याने. तर मराठी वर्ड लगेच राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर फोर्थ नंबरचा जो वर्ड आहे इमिजिएटली. तर या ठिकाणी इमिजिएटलीचा अर्थ तत्काळ लगेचच असा होतो. तर तो सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी गॅलंटली आणि इमिजिएटली दोन्ही जे वर्ड आहेत त्यांचं वाक्यात उपयोग या ठिकाणी करून दिलेला आहे. रोहित गॅलंटली
ऑफर टू टेल द प्रिन्सिपल द ट्रूथ. अँड नेक्स्ट आहे रोहित इमिजिएटली केम फॉरवर्ड अँड किक्ड द बॉल. अँड नेक्स्ट क्वेश्चन आहे मेक न्यू वर्ड्स बाय एंडिंग द फॉलोइंग्स वर्ड्स विथ नीस. तर तुम्हाला जे वर्ड्स दिलेले आहेत त्या वर्डच्या लास्टला नीस लावायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जो वर्ड्स दिलेला आहे तर बघा, तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे तो राईट करून दिलेला आहे. तर बघा, नॉटीनेस, सिलीनेस, कोल्डनेस आणि वीकनेस. तर या ठिकाणी वीकनेसचा अर्थ आहे क्रूर. तर या ठिकाणी हे जे वर्ड्स आहेत ते कंप्लीट करून दिलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे व्हाय डीड पिनाचोज नोज बिकॅम लॉंग. तर पिनाचोचं जे नोज आहे ते का लॉंग झाले. तर या ठिकाणी दिलेलं आहे पिनाचोज नोज बिकॅम लॉंग बिकॉज ही इल टू द fire, the more lies he told, the longer the nose became. And next question, how did Pinocchio become a real boy at the end? Pinocchio began to work very hard to help Geppetto. He even sent all his money to the fire. When he knew that she was ill because of his good deeds, he finally became a real boy. And next question, write the following statement are true or false. तर तुम्हाला या ठिकाणी ट्रू और फॉल्सचे स्टेटमेंट राईट करायचं आहे. तर बघा, तुम्हाला सेंटेन्स दिलेला आहे, आयडेंटिफाय करा आणि ट्रू और फॉल्स राईट करा. पिनाचोज गिव जेपॅटो द 5 गोल्ड कॉइन्स. तर या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे, चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पिनाचो वॉज सॉलोड बाय अ बिग शार्क. तर हा जो क्वेश्चन आहे किंवा हे स्टेटमेंट जे आहे ते ट्रू आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पिनाचोज फाउंड जिपॅटो इन द शार्क्स स्टमक. तर या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते सुद्धा ट्रू आहे. त्यानंतर व्हेनेव्हर पिनाचो टोल्ड लाय हिज नोज ग्रोन शॉर्टर. तर हे जे क्वेश्चन आहे हा फॉल्स आहे, कारण त्याचं जे नोज होतं ते तो जर खोटं बोलला तर त्याचं जे नोज आहे ते लॉंग होत चाललेलं होतं. तर या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे. यूज द फॉलोइंग वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्स ऑर शॉर्ट पॅराग्राफ्स. तर तुम्हाला ॲट लास्ट आणि ट्रूली हे 2 वर्ड दिलेले आहे. ॲट लास्ट म्हणजे शेवटी आणि ट्रूली म्हणजे खरं, सत्य. तर या ठिकाणी हे जे क्वेश्चन आहेत हे जे वर्ड्स आहेत त्यांचा वाक्यात उपयोग किंवा सेंटेन्स तयार करून दिलेले. द मॅन ॲट लास्ट टोल्ड द ट्रूथ अँड वॉज गॅलंटली. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ट्रूली. द बॉय अँड हिज फ्रेंड्स विअर ट्रूली इनोसंट. अँड नेक्स्ट क्वेश्चन बघा, अंडरलाईन द ॲक्शन वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. तर सेंटेन्समध्ये तुम्हाला जे ॲक्शन वर्ड्स आहे किंवा वर्ब्स आहे, वर्ब म्हणजे क्रियापद, त्याने क्रिया होते, त्याला अंडरलाईन करायची आहे. तर बघा, अ काइंड फेरी सेव्ड पिनाचोज फ्रॉम द रिअल्स रॉबर्स. तर या ठिकाणी सेव हे ॲक्शन वर्ड आहे. त्यानंतर पिनाचो सॉ अ फेंट लाईट. तर सॉ म्हणजे पाहिणे, म्हणजे हे क्रियापद आहे. ही कॅरीड जिपॅटो बॅक टू शोअर. तर हे कॅरीड म्हणजे वाहणे, हे पण वर्ब आहे. वेन द हर्ड दॅट द फेरी वॉज इल ही सेंट हर ऑल द मनी. तर हे जे याच्यामध्ये अंडरलाईन करून दिलेले जे शब्द आहेत ते ॲक्शन वर्ड आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर या ठिकाणी ओपन डेटेड क्वेश्चन दिलेले आहे. तर फर्स्ट क्वेश्चन आहे राईट अबाउट एनी 1 सिली थिंग्स यू हॅव डन. तर या ठिकाणी
टू वन सिली थिंग्स राईट करायचे आहे. तर व्हेन आय वॉज इन द फर्स्ट स्टँडर्ड आय टूक माय ब्रदर्स मोबाईल फोन अँड पुट इट इन द वॉशिंग मशीन्स टू मेक क्लीन अँड शायनिंग. अँड नेक्स्ट आहे राईट अबाउट एनी ऑकेजन्स व्हेन यू वॉन्टेड टू हेल्प ऑदर्स. तर या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर दिलेले वन्स वेन आय वॉज इन अ रिक्षाज आय सॉ टू थिन ओल्ड मेन पुशिंग heavy cart and they were sweating and the looked very tired. I wanted to get out of the rickshaws and help them. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, या ठिकाणी कंप्लीट द फॉलोइंग इन मेनी वेज ॲज पॉसिबल इन युअर नोटबुक्स. ट्रू फर्स्ट वन हॅव बीन डन बाय यू. तर एक सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला तयार करून दिलं आहे. तर फर्स्ट आहे लॉंग लॉंग ॲगो. तर या ठिकाणी लॉंग लॉंग ॲगो एक सेंटेन्स बनवलेलं आहे. दिअर लिव अ व्हेरी ब्युटिफुल बट प्राऊड प्रिन्सेस. तर या ठिकाणी लॉंग लॉंग याचं सेंटेन्स तयार केलेलं आहे. याच्या पुढे काय असेल बघ. तर बी आहे लॉंग लॉंग ॲगो देअर लिव्ड अ किंग कॉल्ड अशोका. तर खूप खूप वर्षापूर्वी एक राजा राहत होता आणि त्या राजाचं नाव अशोका होतं, म्हणजे अशोक राजा. त्यानंतर सेकंड बघा, वन्स अपॉन अ टाईम देअर वॉज अ व्हेरी ब्युटिफुल प्रिन्स. आणि त्याच्यामध्ये सेकंड नंबरचं दिलं आहे वन्स अपॉन अ टाईम ही वॉज अ फेमस ॲक्टर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी दिला आहे अर्ली वन मॉर्निंग द मॅन वेंट इन टू द फॉरेस्ट. सकाळी सकाळी एक माणूस जंगलामध्ये गेला. आणि सेकंड नंबरचं त्यातलंच एक सेंटेन्स आहे त्याच टाईपचं, अर्ली वन मॉर्निंग द लिटल गर्ल सेट आउट द व्हिजिट हर सिस्टर. अँड फोर्थ नंबरचं आहे लास्ट नाईट आय रीड अँड इंटरेस्टिंग स्टोरी. अँड बी नंबरचं त्याच टाईपचं सेकंड सेंटेन्स आहे लास्ट नाईट आय राईट अ ब्युटिफुल पोएम. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पिनाचो या लेसनचे जे क्वेश्चन आन्सर आहे ते आज आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.